विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. यश मिळवून दाखवायचंच आहे. पण यश मिळवण्यासाठी अभ्यास तर करावा लागेल. अभ्यास करायचा आहे म्हणजे एक स्टडी प्लॅन पाहिजे. बरोबर आहे. आता मी इथं तुम्हाला स्टडी प्लॅन तर मी देणार आहे. काय करायचंय, कुठल्या वेळेस काय करावं लागतं, कुठं मुलं चुकतात हेही तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे मला हवे आहेत, तुमच्याशी डिस्कस करायचे आहेत. पॉइंट्स तुम्हाला पण माहिती आहेत, पण पुन्हा एकदा मला सांगायचे आहेत. काय? सांगतो. स्टडी प्लॅन द्या लवकर आम्हाला. सांगा सर काय करायचंय, कसं करायचंय? करतो मी तयार आहे. मी 11वी वाया घालवलंय जाऊ दे, पण आता मी करणार आहे. पण हवी आहे कन्सिस्टन्सी. म्हणतात ना मराठीतून 9व्याचे 9 दिवस, तसं बिलकुल नकोय. अभ्यास कुणालाही आवडत नाही. हे खरंय. काही ठराविक मुलं असतील ज्यांना अभ्यास आवडत असेल, पण जास्तीत जास्त मुलांना अभ्यास आवडत नाही. अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी आवडतात. मित्रांच्यावर फिरायला खूप आवडतं. गल्लीत क्रिकेट खेळायला एकदम आवडतं. ओके. फुटबॉल सगळ्यांनाच पॉसिबल नाही. पण क्रिकेट कुठं पण शक्य आहे. आवडतंच. पोहायला जायचंय चला की. मित्रांच्यावर फिरायला जायचंय लगेच तयार आहे मी. ओके. पिक्चरला पण जायचंय चला मजा आहे. ओके. पण अभ्यासाला बसूया का? अभ्यास करायचा आहे? नको वाटतं. पण मला काय म्हणायचंय, की हे सगळं यावर्षी बंद करायचंय. आपल्याला अभ्यासात आवड निर्माण करायची आहे आणि हवी आहे कन्सिस्टन्सी. याच्याशिवाय यश मिळणार नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. स्टडी प्लॅन काय आहे आपल्याकडे सगळं आहे. पण जर कन्सिस्टन्सी नसेल, तर काही होणार नाही. तेव्हा हा पहिला पॉइंट लक्षात ठेवा. हवी आहे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी. आता त्यात आणखीन एक मुद्दा. कन्सिस्टन्सीची ब्रेक करणारे जे पॉइंट आहेत ना, लक्षात घ्या. त्याला म्हणूया आपण डिस्ट्रॅक्शन. आणि आपला एक फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, की कॉन्सन्ट्रेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन वाढल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑब्व्हियसली कमी होणार आहे. डिस्ट्रॅक्शन जेवढे कमी करा, म्हणजे तुमचं ते Insta नको आहे मला, Snapchatचे मेसेज सारखे नको आहेत. ओके. काहीही या ज्या म्हणतो ना, तुमचे गेमिंगचं व्यसन लागलंय तुम्हाला, ते PUBG आणि हे ते. आणि सगळ्यात हायर म्हणजे ते टीम बनवण्याचं पण तुम्हाला काही लोकांना व्यसनच लागलंय. गेमिंग ॲपकडे जातायत, बेटिंग ॲपकडे मुलं जातायत. हे सगळं बाळांनो बास. करत असेल तर बंद करा. ह्यासाठी एकच उपाय मी पालकांना सगळ्यांना सांगतोय, की मोबाईल नको, टॅब द्या मुलांना. त्या टॅबमध्ये फक्त लागणारे 2-3 ॲप्लिकेशन असले की बास, बाकी काही नकोय. डिस्ट्रॅक्शन कमी करा, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यानंतर ऑब्व्हियसली जास्त अभ्यास होणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढा स्टडीला वेळ देणार आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो विथ कॉन्सन्ट्रेशन असला पाहिजे. विथ कन्सिस्टन्सी पाहिजे, विथ कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि सगळ्यात इम्पोर्टंट रे, की बाळांनो बघा कधीतरी प्रयत्न करून पहाटे उठून अभ्यास करण्याचा. रात्र-रात्रभर जागणारी मुलं बघितलेत मी. हो. मी YouTubeवर असे मेसेज बघितलेत, की "सर उद्या पेपर आहे, आम्ही झोपणार नाही आज." असं नकोय. रोज अभ्यास करा. परीक्षेच्या आदल्या दिवशी पण शांत झोप लागली पाहिजे. माझा झालाय अभ्यास, मी करू शकतो एवढं तुमच्याकडे पाहिजे. पहाटे उठून अभ्यास करा. विनाकारण जागरण करू नका. ओके. मग पहिला पॉइंट आहे हा. आता दुसरा पॉइंट मी स्टडी प्लॅन द्यायच्या अगोदर डिस्कस करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी लिहिलंय रिव्हिजन. हो. रोज प्रचंड अभ्यास करतोय मी. रोज खूप अभ्यास करतोय. पण मी रिव्हिजनला वेळच देत नाही. फिनिश. काही उपयोग नाहीये. पुढचं पाठ, पाठीमागचं सपाट. आपली मराठी भाषा खूप भारी आहे बरं का. प्रत्येक गोष्टीसाठी वाक्य तयार आहेत. मग हे नको आहे मला. त्याच्यामुळे रोज 2 तास तर रिव्हिजनला वेळ दिला पाहिजे. इथं मुलं 2 तास अभ्यास करत नाही. आपण 2 तास रिव्हिजन करणार आहे आणि त्यातही मी सांगतो हे 2 तास मी असे स्प्लिट केलेत. बरोबर ना बाळांनो? 120 मिनिट्स म्हणजे 2 तास ना? 40 मिनिटं फिजिक्सची रिव्हिजन करा, 40 मिनिटं अरे सॉरी परत पी लिहिलं मी. 40 मिनिटं केमिस्ट्री करा, 40 मिनिटं मॅथ्सला वेळ द्यायचाच आहे. हां, पहिल्या दिवसापासून रिव्हिजन नाही होणार. काही दिवसांनी रिव्हिजन स्टार्ट कराल ना. पण 2 तास हे रिव्हिजनला दिले पाहिजेत. हा आर एवढा मोठा आहे की विचारूच नका. आर म्हणजे काय करा, रीड करा. आर म्हणजे काय करा, राईट करा. आर म्हणजे काय करा, रिव्हिजन करा. ते चाललंय सगळं म्हणूया आपण. ही हा शब्द कायम डोक्यात ठेवा. ह्याच्याशिवाय होणार नाहीये लक्षात घ्या. याच्याशिवाय सुद्धा होणार नाहीये. याच्याशिवाय सुद्धा आपल्याला यश मिळणार नाहीये. ओके. मग आता महत्त्वाचे पॉइंट तर मी तुम्हाला सांगितलेत. आता अतिशय महत्त्वाचा हा पॉइंट टेस्ट. आता मी बघितलंय बरं का लास्ट इयर सी अगोदर माझ्याकडे एक स्टुडंट दुसऱ्या गावावरून आला होता. ओके. बघा, होता तो क्रॅश कोर्सचा स्टुडंट. शेवटचे 40-45 दिवस बोर्डच्या एक्झामनंतर माझ्याकडे राहायला आला होता. ओके. पण त्याच्या पालकांनी पण सांगितलं, की टेस्ट कुठल्या द्यायला तयारच होत नाही. रिझन काय? माझा अजून अभ्यास झाला नाही.
हे पहिलं रिझन. दुसरं रिझन काय? 10वी पर्यंत मला चांगले मार्क पडलेत. मी टॉपर आहे आणि आता ह्या टेस्टमध्ये मला कमी मार्क पडले तर? म्हणून टेस्टच द्यायची नाही. पण त्याचा रिझल्ट अतिशय खराब मिळतोय हे लक्षात घ्या. तुम्ही कितीही रिव्हिजन करा, तुम्ही कितीही कन्सिस्टन्सी ठेवा, पण जर तुम्ही टेस्ट देत नसाल, तर रिझल्टची अपेक्षा करू नका. आपण व्हिजन बॅचमध्ये 2 आठवडे आपण कंटिन्यूअस टेस्ट घेतलेत लक्षात घ्या. 3 आठवडे म्हणूया आपण. ओके. आणि 7 टेस्ट झालेल्या आहेत. टेस्ट शिवाय होणार नाहीये लक्षात घ्या. टेस्ट शिवाय होणार नाही. तुम्हाला टेस्ट या द्याव्याच लागतील हे लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट टेस्ट द्याव्या लागतील. आता मी तुम्हाला सांगतो हो, आता हे महत्वाचं आहे. आपल्या क्लासचं हे माझं टीचिंगचं 24वं वर्ष आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो माझ्याकडं काहीतरी अनुभव आहे. या अनुभवातून मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहेत. मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. चला स्टुडंट Aचं एक्झाम्पल देऊया. मॅथ्समध्ये किती आहेत? 97. ओके. नाव कुणाचंच घ्यायला नको. ऑफलाईनचीच मुलं आहेत बरं का. स्टुडंट Bचं एक्झाम्पल घेऊया. 98 आहेत मॅथ्समध्ये. Cचं एक्झाम्पल घेऊया. 96 आहेत. चला ओके. Dचं घेऊया. चला Dचं नाव नीरज आहे. त्याला 95 आहेत मॅथ्समध्ये. ओके. Eचं नाव नाही घेतलं पाहिजे. ई हा ऑफलाईनचा स्टुडंट आहे. बोर्डच्या एक्झामच्या वेळेस शेवटचे 1.5 महिने नाही म्हटला मी सेल्फ स्टडी करणार. 10वीला पण त्याला खूप चांगले मार्क होते. पण बोर्डच्या एक्झाममध्ये मॅथ्समध्ये जिथं 97 व्हायला पाहिजे तिथं 79 आहे. पालकांना पण त्याचा धक्का होता बरं का. सुरुवातीला पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. माझं नाही ऐकलं. माझं म्हणणं होतं, की तो क्लासमध्ये आला पाहिजे. आम्ही जे सांगतोय ते त्यानं फॉलो केलं पाहिजे. नाही ऐकलं. बरं जाऊ दे. मॅथ्समध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. पण चांगली गोष्ट काय ते अगोदर सांगतो. हा स्टुडंट बोर्डच्या एक्झाम नंतर मात्र सीईटीसाठी कंटिन्युअसली क्लासमध्ये आला. सीईटीचा स्कोर त्याचा 117 आहे. ग्रेस मार्ककडून ते 120 होणार आणि त्याला मी तुम्हाला सांगतो 98 च्या पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळणार आहेत. ओके नशीब आला तरी. मग मुद्दा असा आहे, की या मुलाला चांगले मार्क पडले, याला कमी मार्क पडले. मग याचा आमच्याकडं फोटोकॉपी मागून घेतली. मग फोटोकॉपी बघितलं, थेरम लिहिलेच नाहीत. ओरडून मी सांगतो, "अरे डेरिव्हेटिव्हमध्ये 4च थेरम आहे, त्यातलं एक थेरम येतच परीक्षेत." मग का नाही केलं? 15-20 मार्काला थेरम्स असतात. ठरलेले प्रश्न असतात. मॅथ्समध्ये ट्रुथ टेबल आहे, स्विचिंग सर्किट आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का, की ज्या ठरलेल्या आहेत. नाही ऐकलं. पण हा हे स्कोर पण क्लोज टू 80 चांगला स्कोर आहे. पण इथं तुम्हाला मग आमच्यावर ठेवावा लागेल विश्वास. काहीतरी अनुभव आहे ना. मी आमच्यावर बोललोय. म्हणजे यात कोण आलं? तुम्ही तर ऑफलाईन क्लास जॉइन केला असेल. ठीक आहे. तिथल्या सरांचं पण ऐकलं पाहिजे. ओके. ते तुमचं नुकसान करतील का सांगा पहिली गोष्ट म्हणजे नाहीत करणार. बरं, त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्टच ऐकली पाहिजे असं नाहीये. पण ती टाळून पण उपयोग नाहीये. म्हणजे सर क्रॉस चेक करा. सर काय सांगतायत ते बघा तुम्ही. आता माझ्या इथं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता स्टार्ट होतोय. ह्याच्यानंतर मी डायरेक्टली सब्जेक्टकडे जाणार आहे बरं का. पण त्याच्या अगोदर इम्पोर्टंट काय सांगतोय बघा स्टडी प्लॅन मधला अतिशय इम्पोर्टंट टाइम टेबल काय आहे, की ॲट एनी कॉस्ट ऑक्टोबरपर्यंत तुमचा सिलॅबस फिनिश ॲट एनी कॉस्ट व्हायला पाहिजेच. पाहिजेच लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट सिलॅबस ऑक्टोबरपर्यंत संपवायचा. मग गणपतीची सुट्टी नाही, कुठलीही सुट्टी नाही, दिवाळी सुद्धा नाही मिळणार सुट्टी. दिवाळीनंतर असं तर आनंदच आहे म्हणूया आपण. पण त्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबर जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत मला हा पोर्शन फिनिश करायचा आहे. तुमचा. तुम्ही करायचंच आहे. हे का गरजेचं आहे? कारण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, जानेवारीमध्ये जेईचा जेव्हा पहिला अटेम्प्ट येतो, तोपर्यंत तुम्ही मला प्रिपेअर्ड पाहिजे, तयार पाहिजे बोर्डच्या एक्झामसाठी. तयार हवा आहे तुम्ही. काय होतं माहितीये का? नाहीतर मुलांचं चुकतं कुठं बघा. ऑक्टोबरला ना जागे होतात मुलं. अभ्यास करायला सुरुवात करतात नॉर्मली. नॉर्मली बाकीची मुलं. बिलो 80% ची मुलं. सिरियसली ऑक्टोबरला जागे होतात. त्यांना कळतं आता एक्झाम जवळ आली. बास झालं. खूप टाईमपास झाला. तर अभ्यास केला पाहिजे. जागे झाल्यानंतर लगेच येतं त्यांना टेन्शन. अरे, आपण अजून काहीच केलं नाही. ओके. तोपर्यंत नोव्हेंबर पण संपतो. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये अभ्यासाला सुरुवात करायची. तर प्रॅक्टिकलचे सबमिशन सुरू होतात. एक्सटर्नल आहे ना, डमी कॉलेज काही केलेलं नसतंय. आता करावं लागतंय. ते करता लक्षात येतं, की जेईचा पहिला अटेम्प्ट आलाय. पालकांनी 5,00,000 फी भरले 2 वर्षात. आता जेईच्या पहिल्या अटेम्प्टची ते पण आतुरतेने वाट बघतायत आणि आपण नाही बघत वाट, पण येणार तर आहे. द्यावं तर लागणार आहे. कसं सांगायचं, की मी देणार नाही अटेम्प्ट म्हणून? कसं सांगायचं मी माझी तयारी नाही म्हणून? भरपूर मुलं त्यावेळेस डिप्रेशनमध्ये जातातच. तिथून अधोगतीला सुरुवात होते. म्हणजे जानेवारीचा जेईचा पहिला अटेम्प्ट आहे. जेईवाले एवढे एक्सपर्ट असतात ना, लगेच रिझल्ट लावतात 10 दिवसात.
विथ पर्सेंटाईल कळतं आणि ते पर्सेंटाईल मी बघितलंय मुलांच्या अकॅडमीतल्या मुलांचे. आता आपण जेईची नाही, मी फुल फोकस आमचा सीईटीवर असतो बरं का, लक्षात घ्या. तरी मी तुम्हाला सांगतो त्या 10वीला 98-99% मुलं त्यावेळेस मला भेटायला येतात. 10 आणि जेईला 12 पर्सेंटाईल, 30 पर्सेंटाईल, 80 पर्सेंटाईल. 90 पर्सेंटला सुद्धा काही मिळत नाहीये, ही रिअॅलिटी आहे बरं का, लक्षात घ्या. 90 पर्सेंटाईलला पण. पण जेईचा पहिला अटेम्प्ट फ्लॉप गेला. अरे फेब्रुवारीतच आता एक्झाम स्टार्ट असते, तुम्हाला माहिती आहे ना 12वीची. मग बोर्ड एक्झाम, मग जेईई अवघड गेले, बोर्डची काही तयारी नाहीये. किती वाईट आहे हे. बरं हे टाळता येऊ शकतं. मला हे नकोच आहे, मी इरेज करतो. मग मला काय हवंय? ऑक्टोबरला सिलेबस फिनिश दिवाळीपर्यंत. मग नंतर आपला फेव्हरेट अल्फाबेट आर. आर स्टँड्स फॉर रिव्हिजन. बरोबर आहे? चला आता मुद्दे सगळे झाले. विश्वास ठेवा. ऑक्टोबरपर्यंत संपवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, तो एक प्लॅन सांगतो रे. पूर्ण करतो ना प्लॅन तो, की ऑक्टोबरपर्यंत सिलेबस फिनिश झाला, की जेईचा फर्स्ट अटेम्प्ट भरणार आहेत तुम्ही फॉर्म, मला माहिती आहे. सगळे एक अटेम्प्ट करणार आहे. 3 तासाची एक्झामची एक सवय म्हणतो. अनुभव येईल तुम्हाला, हे लक्षात घ्या. बरं, मग जेईचा पहिल्या अटेम्प्ट करत असताना इथं तुम्हाला एमसीक्यूची रिव्हिजन जास्तीत जास्त करायची. हो, पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग करा. ओके. जेवढं झालंय तेवढं रिवाईज करा. जेईच्या पहिल्या अटेम्प्ट नंतर एक कमीत कमी प्लस मायनस 30 डेज मिळतात रे. मग त्याच्या वेळेस बोर्डची पुन्हा एकदा रिव्हिजन छान होऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही. होते रिव्हिजन. छान होते. छानच होते, लक्षात घ्या. पण सिलेबस फिनिश करताना पण आपण बोर्ड्स पहिला करतोय ना. मी तुम्हाला सांगतो, मी जाणाऱ्या सब्जेक्ट वाईज मी सांगणार आहे कसा अभ्यास करायचा ते. बरं, बोर्डची एक्झाम झाल्यानंतर जवळ-जवळ 45 डेज मिळतात रे सीईटीच्या रिव्हिजनला. काय प्रॉब्लेम येणारच नाहीये. हे फॉलो करा. बरं, आता जाऊया सब्जेक्टकडे मेनली. आता सब्जेक्टमध्ये पहिल्यांदा मी इथं लिहितोय इंग्लिश, नंतर लिहितोय फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, नंतर मॅथ्स. मॅथ्सला मी बायो लिहितोय, और शक्यतो बायोबद्दल माझ्याकडून सांगितलं जात नाही, तुम्हाला माहिती आहे. पीसीएम ग्रुपवरच माझं टार्गेट आहे. आता त्याच्यानंतर महत्वाचं आहे सीएस किंवा आयटी असेल तर मग जिओग्राफी. बऱ्यापैकी हेच सब्जेक्ट आहेत मुलांचे. पण मराठी पण बऱ्याच मुलांचा आहे. तो इंग्लिश आणि फिजिक्सच्या मध्ये पेपर येतो बरं का, मराठीचं लक्षात घ्या. मग मराठी असणाऱ्या मुलांना पहिल्यांदाच सूचना आहे, की ज्यांचं मराठी नाहीये, सीएस किंवा आयटी आहे, तेव्हा इंग्लिश नंतर त्यांना 5 दिवसाची कंपल्सरी सुट्टी असतेच. का? मराठीचा पेपर असतो, तिथं हिंदीचं संस्कृत हिंदी, संस्कृत असले पेपर मध्ये-मध्ये असतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ती नेमकी सुट्टी मिळते 5-5 दिवसाची. त्यामुळं ज्यांचं सीएस आणि आयटी आहे त्यांना फिजिक्सला 5 दिवस आहेत. पण तुम्हाला नाही आहे. तेव्हा मराठीच्या मुलांना फिजिक्स पण करावं लागेल. पण ते सगळं जाऊ दे. मी सांगतोय काय ते लक्ष द्या. मी थोडेसे सब्जेक्ट हायलाइट करतोय. जाऊ दे हे. मी यांना क्रॉस करतोय तात्पुरतं. तर उरलेले सब्जेक्ट आहेत ना, ते पहिला करायचं एनी कॉस्ट. हां, आजपासून सुरुवात करायची आहे तुम्हाला. आजपासून तुम्हाला इंग्लिशला पण वेळ द्यायचा आहे. सीएस, आयटी, जिओग्राफी, मराठी जे काही तुमचे सब्जेक्ट असतील, संस्कृत असेल काही मुलांचा, ॲट एनी कॉस्ट आजपासून पहिल्या दिवसापासून वेळ द्या रे. तुम्हाला रिझल्ट चांगला दिसेल. हां, आता मी हे अनुभवातून हे शिकलोय. रिझल्ट चांगला दिसलाच पाहिजे. आता बरं मला पण वाटायचं, पालक मला म्हणायचे, "अहो सर तो मराठी कधी करतच नाही." तेव्हा मी म्हणायचो, की "मराठी अहो शेवटीच करतात मुलं." पालक मला म्हणायचे. आता मी चूक माझी मी मान्य करतो YouTubeवर, की मला काय वाटायचं, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तर केलंच पाहिजे. ते करतायत मुलं, करतायत. होईल शेवटी अभ्यास. ओके. पण मेन पॉइंट काय आहे, की रिझल्ट हा चांगला दिसलाच पाहिजे. जस्ट एक्झाम्पल देतो, की यावर्षी एक स्टुडंट आहे क्लासमध्ये. 200 पैकी सीएसमध्ये 199 आहेत. बाकीच्या विषयात पण असेच चांगले मार्क आहेत. पण रिझल्ट मग स्कूलची कॉलेजचे टॉपर होते ना. ओके. हां, सीईटीच्याच मार्कावर सगळं आहे मला मान्य आहे. पण आत्तापर्यंत मुलं चूक करतात माझ्या लक्षात आलंय. इंग्लिशचे लेक्चर्स व्हायलाच पाहिजेत. सीएस, आयटी, जिओग्राफीचा अभ्यास हा व्हायलाच पाहिजे. मग आता पॉइंट तुमच्या लक्षात आला या सब्जेक्टमध्ये काय-काय करायचंय ते. मला आता मेन सब्जेक्टकडे यायचंय आणि तो आहे फिजिक्स. फिजिक्स मी तुम्हाला सांगतो, की आता फिजिक्समध्ये फॉर्म्युला तुम्हाला पाठ नाही करायचा आहे, तर तो डिराईव्ह करायचा आहे. कुठलाही फॉर्म्युला असेल, तर तो डिराईव्ह करायचा आहे. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत काही फॉर्म्युले आहेत, की ज्याला काही प्रूफ वगैरे नाहीये. पण बाकीचे 90% पेक्षा जास्त फॉर्म्युले हे पुस्तकात डिराईव्ह केलेले आहेत. मग ते डिराईव्ह कसे केलेत, त्याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट होतो. बरं, सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे, पण ते कोण प्रोव्हाईड करतोय? असे काही बेसिक पॉइंट्स आहेत. हे केल्याशिवाय चालणारच नाहीये. आता सायक्लोट्रॉन आहे.
सायक्लोट्रॉन मध्ये ना असे डी शेप असतो बरं काय बाळांनो. आणि इथं तो पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल ठेवलेला असतो. मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड केलंय आणि त्यामुळे तो रोटेशन असं करतो आणि इथं टार्गेटवर जाऊन पडतोय. करतोय सर्क्युलर मोशन. मग लागणार सेंट्रिपिटल फोर्स. कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते? मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्ज ठेवलाय ना, मग फॉर्म्युला आहे बी क्यू व्ही किंवा बीई व्ही. झाला की फॉर्म्युला तयार. त्या व्ही ला हा स्क्वेअर कॅन्सल होईल. मग आर इक्वल्स टू एम व्ही अपॉन बी क्यू. रेडियस मिळाली. रेडियस मिळाली की पिरियॉडिक टाइम काढता येईल ना. कसं? डिस्टन्स कव्हर्ड अपॉन व्हेलॉसिटी. तर त्या आरचा फॉर्म्युला टाका. पिरियड टाइम मिळाला की फ्रिक्वेन्सी मिळाली. ओके, आलं का लक्षात? म्हणजे मुद्दा असा आहे की फॉर्म्युले हे पाठ करायचे नाहीत, ते डिराईव्ह करायचे. ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की टेक्स्ट बुक मधले पहिली स्टेप आहे सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम करायचे. आपली फिजिक्स न्यूमेरिकल बॅच सेपरेट आहे बरं का. आता मी तुम्हाला सांगतो, मी या वर्षी काय शिकलोय ते बघा. की पहिला पेपर फिजिक्सचा असतो. मी किती वेळा सांगितलं अवघड जातो. मग तरी मुलं ऐकत नाहीत. 5 दिवस सुट्टी असते म्हणून बहुतेक निवांत राहतायत आणि फिजिक्स अवघड गेला की सगळंच पुढचं अवघड होतंय. तर माझी स्ट्रॅटेजी यावर्षीची क्लिअरली काय आहे बघा, की फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मध्ये एकदा न्यूमेरिकल सगळे होणार विथ एक्सरसाइज. संघर्ष बॅच मध्ये पुन्हा एकदा न्यूमेरिकल सगळे होणार. क्रॅश कोर्स मध्ये तो टॉपिक परत शिकवला जाणार आहे. आणि स्वतःहून मी ऑफलाईन बॅच मध्ये त्याची रिव्हिजन घेणार. म्हणजे मी फिजिक्स न्यूमेरिकल एका टॉपिकचे 4 वेळा मुलांचे होणार. त्यातलं ऑफलाईन मध्ये मी घेतोय. बाकीच्या 3 ठिकाणी त्यांच्याकडून ते ऑनलाईन होते आपल्या व्हिजन बॅच मध्ये लक्षात घ्या. त्यामुळे व्हिजन बॅच हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. पण क्रम काय रे, की डायरेक्टली एमसीक्यू कडे उडी मारायचीच नाहीये. टेक्स्टबुक मधले पहिला सॉल्व्ह प्रॉब्लेम. एक्सरसाइज मधला कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला दिला तर आला पाहिजे. पण ते पाठ केल्यासारखं होतंय मुलांकडून मी बघितलंय. मग मी त्यांना उपाय काय सांगितलाय? एक्सरसाइज नंतर तुम्ही पी-वाय-क्यूज बघायचे. वाय लर्न ॲप्लिकेशन. हां, पण बोर्ड मधले आलेले प्रश्न सोडवायचे. मग तो कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. बरं, हे झालं सगळं, की मग तुम्ही सीईटी मधले पहिल्यांदा पी-वाय-क्यू सॉल्व्ह केले पाहिजेत. ओके. बरं, हे करत असताना, की मी तुम्हाला सांगतो, नवनीत पब्लिकेशन, टार्गेट पब्लिकेशन, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो युनिक पब्लिकेशन, त्यानंतर आणखी इतके पब्लिकेशन्स आहेत ना, की तुम्ही त्याच्या टार्गेटमध्ये बघितलं मी रोटेशनलचे 56 न्यूमेरिकल एक्स्ट्रा होते. टेक्स्टबुक मधले सोडून. मग ते ट्राय केले पाहिजेत. म्हणजे नवीन प्रश्न ट्राय करायचे. पण सुरुवातीलाच मुलं नवीन घेऊन बसतात. काही उपयोग होत नाही. हा क्रम इम्पोर्टंट आहे, हे लक्षात घ्या. हे झालं फिजिक्समध्ये, की फॉर्म्युले डिराईव्ह करायचे पाठ नाही करायचे. डिराईव्ह करून झाले, की मग टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह प्रॉब्लेम एक्सरसाइज या क्रमाने जायचंय. पण त्याचबरोबर अजून सांगतो, फिजिक्सचा कुठलाही टाइप काय कुठलाही टॉपिक असू दे, तुम्हाला त्या टॉपिक मधल्या शिकवून झाल्यानंतर डेफिनेशन्स लिहून काढायचे. लॉज बघायचे. डिस्टिंग्विशचे प्रश्न करायचे आहेत. डायग्राम करायचे आहेत. एक्सप्लेन द टर्म्स असले प्रश्न करायचे आहेत. कारण याचं वेटेज ऑलमोस्ट 30 प्लस मार्क्स असतं. बोर्डच्या एक्झाम मध्ये याचं वेटेज 35 गॅरंटेड असतं. फिजिक्समध्ये 35 ते 36 मार्काचे न्यूमेरिकल असतात हे लक्षात घ्या गॅरंटीनं. आणि हे प्रश्न सुद्धा गॅरंटीनं 30 मार्काचे असतात. हे केलं. इथं 70 पैकी 65 मार्क मिळत आहेत. म्हणजे 95 मार्क झाले फिजिक्समध्ये. पडतायत का कोणाला? अरे पडलेत. पैकीच्या पैकी मुलांनी मार्क पाडलेत लक्षात घ्या. हे न्यूमेरिकल शिवाय होणार नाही अगोदरच. पण आता होतंय काय? आम्ही फिजिक्स म्हणलं की नाही, डेरिव्हेशन्स लिहीत बसतो. आम्ही लिहीत बसतो डेरिव्हेशन्स. आम्ही काय लिहीत बसतो? डेरिव्हेशन्स. 4 वेळा, 5 वेळा लिहीत बसणारी मूर्ख मुलं बघितलेत मी लक्षात घ्या. राग येतो त्या मुलांचा. पण जाऊ दे मुलंच आहेत. माहीत नसतं रे काय करायचं ते. मग डेरिव्हेशन्स 4 वेळा लिहिणं म्हणजे अभ्यास नाही हे लक्षात घ्या. ह्याचं वेटेज आता कमी येतंय. सेक्शन सी मध्ये 2-3 प्रश्न असतील. जास्त येत नाहीयेत. पॅटर्न 2021 पासून बदललेला आहे हे लक्षात घ्या. 21 पासून फिजिक्सचे सगळे पेपर काढा. आत्ता गेल्या वर्षीचा पेपर काढा. तुम्हाला 6 लॉ दिसतील त्याच्यामध्ये. पण लॉ म्हणजे नुसतं स्टेटमेंट नाही रे पाठ करायचं. लॉचे करायचे न्यूमेरिकल्स. ओके. आपण YouTubeवर ऑलमोस्ट कितीतरी लॉ विथ प्रूफ, विथ न्यूमेरिकल्स घेतलेत लक्षात घ्या. मग झालं का हे लक्षात आलं? मग आता इथं 100% आपल्याला मिळणार सक्सेस हे फिजिक्सचं फॉलो केलं तर. जास्तीत जास्त वेळ न्यूमेरिकललाच द्यायचा आहे आणि बाकीच्या ह्या गोष्टी करायच्या आहेत. ओके. बरं आता हे फिजिक्स तुमच्या लक्षात आलंय. आता मला सांगायचंय मॅथ्स बद्दल.
अरे मॅथ्स म्हणलं की पहिल्यांदाच करायचे थेरम. ओके. त्याच्यानंतर इझी टॉपिक्स. आता सगळेच इझी आहेत रे. पण सांगू का तुम्हाला? मॅट्रिक्स लॉजिक 14 मार्काला आहे. वेक्टर सुद्धा इझी आहे लक्षात घ्या. वेक्टर आणि प्लेन मध्ये सीईटी 10 प्रश्न असतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्काला आहे बोर्डच्या एक्झाम मध्ये. मग हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. बरं इथं तुम्हाला YouTube वर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत. त्यात कोणते कोणते टॉपिक तयार आहेत रे? सांगतो. डिफरन्शिएशन तयार आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुद्धा तयार आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 12th स्टँडर्ड तो तयार आहे. त्यानंतर इंटिग्रेशनचं प्लेलिस्ट तयार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा आहे. मग मी तुम्हाला सांगतो आणि हे गेल्या वर्षी मी प्रोव्हाइड केलं होतं. यावर्षी पण रेग्युलरली देईन ना मी. मग कशाला कशाला तुम्ही हे करताय? टाळच करताय. तर तुम्हाला मॅथ्स मध्ये हे पहिला केलं पाहिजे आणि मॅथ्स खूप सोपं आहे रे. तुम्ही फॉलो करा 95 प्लस तर मिळतातच रे. आणि हो, आता मॅथ्स बद्दल बोलायचंय. जेई लेवल क्वेश्चन्स बघा, जेई लेवल क्वेश्चन्स इन सीईटी. अरे जेई लेवल नाही, जेई मधलेच प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. हो, लेंदी क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो, की 50 पैकी जास्तीत जास्त 35-36 मुलं क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतायत लक्षात घ्या. बर जेई लेवलचे क्वेश्चन हे 5 ते 10 येतायतच. हाय तसे येत आहेत. पण सांगू का? सीईटीचे पेपर शोधा. बघा. 50 प्रश्न असतात ना मॅथ्स मध्ये. ते 50 पैकी जवळ-जवळ 30 प्रश्न पुस्तकातलेच आहेत. हां, पुस्तकातलेच आहेत. जसेच्या तसे आहेत नाही तर थोडासा चेंज आहे रे. अप्रोच. माहिती का अतिशय हुशार मुलगा शेवटचे एक 3 आठवडे जॉइन झाला होता बरं का. ओके. त्याचं म्हणणं तेच असायचं, की "सर मला डायरेक्ट सोल्व्ह करून देऊ नका. मला फक्त अप्रोच सांगा. काय करू ते सांगा. कसं करता येईल? काय अप्रोच असला पाहिजे?" सिरियसली बरं का. अप्रोच. काय करू शकतो आपण? काय डाटा दिलाय? हे पण हे पटकन कळलं पाहिजे ना आपल्याला. लगेच व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. बघता-बघता वेळ झाला रे बाळांनो. मी बोलत चाललोय स्टडी पण महत्वाचं आहे ना. मग व्हिडिओ आवडला तर लाईक कोण करणार? ओके. मित्रांबरोबर शेअर करा हे लक्षात घ्या. आता मला सांगायचंय काय मग इथं सुद्धा जोपर्यंत टेक्स्टबुक मधले सॉल्व्ह आणि एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम तुम्ही करत नाही, तोपर्यंत काहीही होणार नाहीये. पुस्तकातल्या कुठल्याही न्यूमेरिकलवर बोट ठेवले तुम्हाला आलं पाहिजे. वेक्टर, लाईन प्लेन 10 क्वेशन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 4-5 क्वेशन्स. ओके. भरपूर क्वेशन्स येतायत हे लक्षात घ्या. ओके. मग मॅथ्स मध्ये पहिला थेरम करणार तुम्ही. आता सगळ्यात शेवटीचं केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा तर सांगतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. रिएक्शनची प्रॅक्टिस रोज केली पाहिजे. न्यूमेरिकल पुस्तकातले आहे तशी येतात. काही वेगळं नाहीये. मग केमिस्ट्रीला एकच उपाय आहे, की टेक्स्टबुकचं रीडिंग परफेक्ट पाहिजे. टेक्स्टबुकचं सारखं रीडिंग केलंच पाहिजे हे लक्षात घ्या. बरं आता मेन पॉइंट काय? जेव्हा मला वाटतं ना, अरे व्हिडिओ मी खूप छान केला रे. व्ह्यूज येतच नाहीत रे. मुलांना काय होतं कुणास ठाऊक. जेव्हा मला वाटतं ना, अरे काय बोललो आपण या व्हिडिओमध्ये? व्हिडिओ हिट होतोय. रिअॅलिटीमध्ये मी सांगतोय बरं का. मला असं वाटतंय, की ह्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं ना, प्लीज याच्यावर एकदा विचार करा, की कशासाठी हे करायचं? कुणासाठी चाललंय हे? हां, काय आपण जे करतोय किंवा आम्ही तुम्हाला सांगतोय, पालक तुम्हाला ओरडतायत. आम्ही होमवर्क देतोय, टेस्टची भीती दाखवतोय, बाहेर गेटच्या बाहेर उभा करतोय क्लासमध्ये मुलांना छड्या देतोय मी. पण ह्यातून आम्हाला काय आनंद मिळतोय किंवा आम्ही हे पालक म्हणून का करतोय? कुणासाठी चाललंय हे सगळं? जेव्हा तुम्हाला कळेल ना, की हे स्वतःसाठी चाललंय, तुमच्यासाठी चाललंय. तुमचं फ्युचर आहे. तुम्हाला झटायचंय. तुम्हाला सांगतो पुढच्या आयुष्यात ॲज अ पालक म्हणून मला सांगायचं आहे, की तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहण्याशिवाय ऑप्शन नाहीये. आयुष्यभर तुम्हाला सांभाळणारं कोण नाहीये इथं. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा पेटून उठाल ना तुम्ही, तेव्हा यश मिळणार आहे तुम्हाला. आणि कमेंटमध्ये तुमचे सजेशन्स हवे आहेत, नक्की द्या. ओके. रिस्टार्ट करा अभ्यास. ऑल द बेस्ट.